अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावात ज्वेलर्सच्या दुकानामध्ये 5 जणांनी गोळीबार करून 10 ग्रॅमची सोन्याची चेन लांबवली। या हल्ल्यामध्ये ब्युटी ज्वेलर्सचे मालक एकनाथ हाकाळे हे गंभीर जखमी झालेत। मानेला दुखापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ल्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने 5 हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय। या हल्लेखोरांकडून 2 गावठी पिस्तूल आणि चॉपर जप्त करण्यात आलेत। सर्व हल्लेखोर परप्रांतीय असून रोजगारासाठी ते शेवगावमध्ये वास्तव्याला होते। सांगलीत सराफा बाजारातल्या आरवडे जैन वस्तीजवळ लक्ष्मी अलंकार या दुकानामध्ये चोरी झाली आहे। मध्यरात्री 1 ते 2च्या सुमाराला झालेली ही चोरीची घटना शेजारी असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली। या चोरट्यांनी ज्वेलर्समधील अख्खी तिजोरी रस्त्यावरच्या हातगाड्यांच्या सहाय्याने लंपास केली आहे। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मधुकर पवार असं या प्राचार्याचं नाव आहे। महाविद्यालयात मानधन तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापिकेच्या फेलोशिपच्या रकमेत फसवणूक केल्याचं उघड झालंय। मात्र पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते। अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतर मधुकर पवारवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधीही पवारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे। गडचिरोलीतल्या मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होत असल्याचं समोर आलंय। नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून 1,10,000ची विदेशी दारू जप्त केली आहे। चंद्रा मडावी यांच्या घरी धाड टाकून पोलिसांनी 456 बाटल्या जप्त केल्या। मात्र आरोपी चंद्रा मडावी ही फरार आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यामधल्या ग्रामीण भागात मलेरियाची साथ पसरली आहे। तालुक्यात आतापर्यंत मलेरियाचे 200 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत। त्यामुळे कोरची तालुक्याला मलेरियाग्रस्त तालुका घोषित करून सरकारी रुग्णालयात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होती। अनेक गावात डासांचा प्रादुर्भाव वाढून आजार वाढतायत। तालुक्यात आतापर्यंत 5,186 रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून मलेरियाचे रुग्ण त्यात अधिक आहेत। हिंगोली जिल्ह्यातील 795 स्वस्त धान्य दुकानदारांचा संप अजूनही सुरूच आहे। गेल्या 4 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी हे दुकानदार संपावर गेलेत। तामिळनाडूप्रमाणे दुकानदारांना पगार द्यावा, अन्न महामंडळ कायम करून त्यामार्फत धान्य पुरवठा व्हावा अशा प्रमुख मागण्या या दुकानदारांच्या आहेत। 4 दिवसांपासून हा संप सुरू असल्यामुळे 5,764 मेट्रिक टन धान्य आणि 1,427 क्विंटल साखर गोदामांमध्ये पडू नये। नागपंचमीच्या आधी संप पुकारल्यामुळे ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसलाय। हिंगोलीतल्या स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळा बाजार सुरू असल्याचं समोर आलंय। 105 पोती गहू घेऊन जाणारा ट्रक वसमत पोलिसांनी पकडला। माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हा ट्रक थांबवला। या ट्रकमध्ये पाहणी केल्यानंतर 105 गव्हाची पोती आढळून आली। पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतलंय। गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात तक्रारी आल्या होत्या। पोलिसांच्या या कारवाईमुळे धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। बेळगाव जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानाचा लातूरमध्ये कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने मृत्यू झालाय। भीमाप्पा मिशी असं या जवानाचं नाव आहे। भीमाप्पा हे अथणी तालुक्यातल्या शिरहट्टी गावचे आहेत। त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे गावात शोककळा पसरली आहे। सोलापूर शहरात आजपर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेली अतिक्रमणं हटवण्यात येत आहेत। रामवाडी परिसरातील नागरिक अतिक्रमण हटवण्यात नेहमीच अडचण निर्माण करायचे। मात्र यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन पालिका प्रशासनाने ही मोहीम राबवली आहे। जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरची अतिक्रमणं हटवून रस्ते विकासाचा मार्ग आता मोकळा करण्यात आला आहे। मुसळधार पावसात अरुंद गल्ल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात। त्या दूर करण्यासाठी नंदुरबारमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 52 ठिकाणी कारवाई करण्यात आली। शहरातली वाहतुकीची समस्या, अरुंद गल्ल्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या मोहिमेचे आदेश दिलेले होते। महाड इथल्या सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली। त्यानंतर राज्यभरातील कमकुवत पुलांबाबत बांधकाम विभाग खडबडून जागा झालाय। नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असताना आसना नदीवरचा पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। 1965 मध्ये बांधलेल्या या पुलाला जागोजागी तडे गेलेत। या पुलाचे कठडे तुटल्यानं अनेक अपघातही झालेत। पाण्याच्या मोठ्या प्रवाहात या पुलात दुर्घटना होऊ शकते। त्यामुळे काही दिवसांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमाअंतर्गत भाजप कार्यकर्त्यांसाठी नंदुरबारमध्ये प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे।
जिल्ह्यात भाजपला बसलेला फटका आणि आगामी पालिका निवडणुकांसाठी या कार्यशाळेत रणनीती ठरवण्यात येते. नव्या जोशानं काम करण्याचं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना करण्यात आलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर इथे एक्सपायरी डेट झालेल्या कीटकनाशकाची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. जयेश ॲग्रो सेंटरमधून एका शेतकऱ्यानं टाटा मेज कंपनीचं कीटकनाशक खरेदी केलं होतं. मात्र 9 जूनला खरेदी केलेल्या कीटकनाशकावर 2 जून 2016 ही एक्सपायरी डेट होती. या प्रकरणी या शेतकऱ्यानं पंचायत समितीला तक्रार केली आहे. मात्र अद्याप जयेश ॲग्रो सेंटरवर कोणतीच कारवाई झालेली नाहीये. प्रवासी वाढवण्यासाठी धुळ्यात एसटी बसेसची सजवून मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या मध्यवर्ती भागातून बसची मिरवणूक निघाली. प्रवाशांनी एसटी बसनेच प्रवास करावा यासाठी त्यांना एसटीच्या विविध सुविधा आणि योजनांची माहिती देखील देण्यात आली. जोरदार पावसामुळे साप आता बिळातून बाहेर निघतायत. त्यातच या सापांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवलाय. अशाच एका घटनेत घरात शिरलेल्या एका सापानं 12 पिल्लांना जन्म दिलाय. जळगाव जिल्ह्यातील तळेगाव इथल्या देवीदास राठोड या शेतकऱ्याच्या घरात साप निघाला. सर्पमित्रांच्या मदतीनं हा साप पकडून डब्यात ठेवल्यानंतर या सापाने 12 पिल्लांना जन्म दिलाय. या सर्व पिल्लांना आता पाटणा देवीच्या जंगलात सोडण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही तालुक्यात अतिवृष्टी होतीये. गगनबावडा तालुक्यात एकाच दिवसात तब्बल 202.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने काळमावडी वगळता सर्वच धरणं तुडुंब भरलेली आहेत. राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. मावळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तालुक्यात जिकडे तिकडे पाणी साचलंय. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बरीच शेती पाण्याखाली गेलेली आहे. मावळ भागात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. या पावसामुळे वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र मिटलेला आहे. पंढरपुरातल्या वीर धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. चंद्रभागेवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखी 3 दिवस अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातील लघु प्रकल्पामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 46% पावसाची नोंद झालेली आहे. पाण्याचा जोर पाहता आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बेळगावातल्या बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुलामुळे हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली. भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. नाल्यात कचऱ्याचा साठा जमा झालाय. शिवाय जलपर्णीची वाढही मोठ्या प्रमाणात झाली. जोरदार पाऊस झाल्यानंतर पाणी नाल्यातून वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे नाल्यातलं पाणी आता शेतात शिरतंय. सांगली जिल्ह्याला ब्रिटिशांनी बांधलेला आयर्विन पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. एसटीला सुद्धा या पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे पाहायला मिळाले. एसटी देखील शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरून बाहेर पडत असल्यामुळे शहरातल्या राजवाडा चौकामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. येवला शहरातील 113 वर्ष पुरातन असलेलं पार्श्वनाथ श्वेतांबर मंदिरात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील दागिन्यांवर डल्ला मारलाय. मूर्तीच्या कपाळावर लावण्यात आलेली सोन्याची कपाळपट्टी, डोक्यावर लावण्यात आलेले चांदीचे छत्र, गाभाऱ्यासमोर लावण्यात आलेल्या चांदीच्या नारळाचं तोरण असा 67,000चा ऐवज चोरून नेलेला आहे. या प्रकरणी येवला शहर पोलिसांमध्ये चोरीची तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलीस या संदर्भात तपास करत आहेत. हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याच्या आरोपाखाली परभणी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. डॉक्टर रविशंकर नवाटे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 9 वर्षापूर्वी आरोपी रविशंकरचं वैशाली यांच्याशी लग्न झालं होतं. वैशाली देखील पेशानं डॉक्टर आहेत. मात्र लग्नानंतर सासरच्यानी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप वैशाली यांनी केलाय. तसंच हॉस्पिटल बांधण्यासाठी रविशंकरनं माहेरून 60 लाख रुपये आणण्याची मागणी केली अशी तक्रार वैशाली यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केलं। शहरात वाहतुकीचे 3-13 वाजलेत। वाहतुकीबाबतच्या समस्या घेऊन जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेत कार्यकर्ते गेले, मात्र त्या ठिकाणी कर्मचारीच उपस्थित नव्हते आणि या कार्यालयालाही टाळं दिसलं। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात वाहतूक पोलीस शिपायाची भूमिका निभावली। सांगलीतल्या खानापूर तालुक्यातल्या सांगोले देवनगर या गावामध्ये आमचं गाव आमचा विकास या योजनेचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे सुरू आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून निधी थेट ग्रामपंचायतींना मिळायला मदत होणार आहे। या योजनेच्या फायद्याविषयी नागरिकांना माहिती करून देण्यात येते। जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनीही या योजनेचा प्रसार आता करायला त्यात सहभाग घेतलाय।